आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एक अशा जगाची सफर करणार आहोत जिथे आपली मालमत्ता नुसती पडून राहत नाही. अशी कल्पना करूया की एखाद्याची लाखो रुपयांची मालमत्ता चक्क श्वास घेत आहे. हो, आणि ती नुसती श्वास घेत नाहीये, तर ती फिरते आहे आणि सर्वात भयानक म्हणजे तिला रोज सकाळी उठल्यावर प्रचंड भूक लागते. अगदी बरोबर. फॅक्टरी बंद पडली की मशिनरी शांत पडून राहते. पण जर मालमत्ता जिवंत असेल तर तिचं काय? तिला काही पॉज बटन दाबता येत नाही. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय हाच आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण डॉक्टर रोहित धुमाळ लिखित पशुपालक ते उद्योजक या पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणाचं, ज्याचं नाव आहे जिवंत इन्व्हेंटरी किंवा द लिव्हिंग इन्व्हेंटरी, त्याचं बारकाईने परीक्षण करणार आहोत. हो, कोणत्याही सामान्य व्यवसायातील जी स्थिर मालमत्ता असते आणि पशुपालनातली ही जी जिवंत मालमत्ता असते, त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये नेमका काय आणि किती भयंकर फरक असू शकतो, हे आज आपल्याला उलगडायचं आहे. हा विषय अतिशय गंभीर आणि तितकाच रंजक आहे बघा. कारण जेव्हा एखाद्या मोठ्या बिझनेस स्कूलची पदवी घेतलेला माणूस किंवा समजा एखादा निष्णात चार्टर्ड अकाउंटंट आपला नेहमीचा ताळेबंद किंवा बॅलन्स शीट घेऊन गोठ्यात येतो ना, अच्छा, तेव्हा काय होतं? तेव्हा त्याची सगळी गणितं पूर्णपणे कोलमडून पडतात. पारंपरिक व्यवसायाचे नियम जे आपण वर्षानुवर्षे शिकतो, ते एका जिवंत श्वास घेणाऱ्या इन्व्हेंटरीसमोर कसे अपयशी ठरतात हे समजून घेणं काळाची गरज आहे. पण असं का होतं? म्हणजे एक व्यवसाय तो व्यवसायच असतो ना. जर आपण एका कापड दुकानदाराचं उदाहरण घेतलं, समजा लॉकडाऊनमुळे किंवा मार्केटमध्ये मंदी आल्यामुळे कापडाचं दुकान महिनाभर बंद राहिलं, तर तो दुकानदार शटर पाडून घरी बसू शकतो. हो, तो निवांत राहू शकतो. बरोबर ना? 1 महिन्याने तो जेव्हा परत येईल तेव्हा त्याच्या साड्यांचे गठ्ठे जिथे होते तिथेच राहतील. त्यांचं वजन काही कमी झालेलं नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कापडाने महिनाभरात काहीही खाल्लेलं नसेल. अगदी बरोबर. मग मला सांगा, डेअरी फार्ममध्ये किंवा शेळीपालनात हीच साधी व्यावसायिक संकल्पना का चालत नाही? तिथे असा काय वेगळा नियम आहे? तिथे सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे जैविक प्रक्रियेचा. कॉर्पोरेट जगात एखादं संकट आलं की एक अतिशय सोपं हत्यार वापरलं जातं. शटडाऊन करणं किंवा खर्च थांबवणं. फॅक्टरी बंद केली की मशीनची धडधड थांबते, कच्च्या मालाची खरेदी थांबते. म्हणजे विजेचं बिल एकदम शून्यावर येतं. हो, आणि तिथल्या तिथे तोटा फ्रीज होतो. पण गोठ्यातील जनावरांच्या शरीरावर निसर्गाने कोणतंही पॉज बटन दिलेलं नाहीये. प्राणी हे 24 तास चालणारे बायोलॉजिकल इंजिन आहेत. बापरे, म्हणजे मार्केटमध्ये दूध किंवा मांसाला भाव नसला किंवा मालक जरी आजारी असला तरी ते इंजिन चालूच राहणार. होय, जनावरांची पचनसंस्था अर्थशास्त्राचे नियम पाळत नाही. त्यांची भूक थांबत नाही. तुम्ही रात्री गाढ झोपलेले असतानाही गोठ्यातल्या त्या जिवंत इन्व्हेंटरीचं मीटर चालूच असतं. म्हणजे खर्च चालूच राहतो. अगदी तसंच. फॅक्टरी बंद केल्यावर खर्च थांबतो, पण गोठ्यात जर उत्पन्न शून्य झालं तरीही रोजचा ऑपरेशनल कॉस्ट जसं की चारा, पाणी, औषध पाणी हा 100% चालूच राहतो. कारण ही एक खाणारी मालमत्ता आहे. हे तर खूपच आव्हानात्मक आहे. पण समजा एखाद्याकडे मोठी गुंतवणूक आहे, त्याने 100 गायी आणल्या आणि तिथे फॅक्टरीसारखी एखादी सिस्टीम लावली, म्हणजे स्टँडर्डायझेशन. हो, फॅक्टरीमध्ये जे प्रमाणीकरण किंवा स्टँडर्डायझेशन असतं ते वापरून तो या खाणाऱ्या मालमत्तेला नियंत्रित करू शकणार नाही का? एका फॅक्टरी मॅनेजरला तर असंच वाटेल की 100 गायी म्हणजे 100 मशीन्स आहेत. इथेच तर सर्वात मोठी गल्लत होते. फॅक्टरी मॉडेल हे प्रमाणीकरण या एकाच शब्दावर उभा आहे. आता बघा, मारुती सुझुकीच्या प्लांटमधून बाहेर पडणारी पहिली स्विफ्ट कार आणि 10,000वी कार यात शून्य तफावत असते. हो, त्यांचे इंजिन, परफॉर्मन्स सगळं 100% सारखंच असतं. बरोबर. एका कारला जे ऑइल चालतं तेच उरलेल्या सगळ्या कार्सना चालतं. तिथे बॅच महत्वाची असते, व्यक्ती नाही. तिथे एक्सेल शीटवर कंट्रोल-C आणि कंट्रोल-V केलं की प्रोडक्शन प्लान तयार होतो. पण जिवंत इन्व्हेंटरीमध्ये हा नियम पूर्णपणे फोल ठरतो. अच्छा, म्हणजे 100 गायी या 100 मशीन्स नसून 100 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. अगदी तंतोतंत. प्रत्येक गायी किंवा शेळी ही एक वेगळी जैविक संरचना असते. एका गायीची पचनशक्ती दांडगी असेल आणि ती निकृष्ट चाराही पचवू शकेल, तर दुसरीचं पोट खूप नाजूक असेल. म्हणजे प्रत्येकीची गरज वेगळी. हो ना. एका शेळीला 40 डिग्री उष्णता सहज सहन होत असेल, तर दुसरीला पंखा बंद होताच धाप लागेल आणि तिचं दूध कमी होईल. एकीचा स्वभाव शांत असेल तर दुसरी कामगाराला लात मारणारी असेल. बापरे, म्हणजे तिथे वन साइज फिट्स ऑल हा नियम चालतच नाही. अजिबात नाही.
एक्सेल शीटवर आपण 10 गायींचा सरासरी दूध उत्पादनाचा आलेख काढू शकतो, पण वास्तवात गोठ्यात प्रत्येक जनावराच्या डोळ्यात बघून तिच्या वर्तनाचं निरीक्षण करून वैयक्तिक व्यवस्थापनाचा निर्णय घ्यावा लागतो. हे सगळं ऐकून एखाद्या अनुभवी फॅक्टरी मॅनेजरची गोठ्यात आल्यावर पाण्यात पडलेल्या मांजरासारखी अवस्था का होते हे आता मला स्पष्ट होतंय. हो, ती अवस्था अगदी तशीच असते. पण या खाणाऱ्या मालमत्तेचा आणखीन एक भयानक पैलू पुस्तकात मांडला आहे. जर मालमत्ता 24 तास ऑन असेल तर तिच्या झीज आणि नुकसानीचं आर्थिक गणित काय असतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुस्तकात एका 5 लाखांच्या ट्रॅक्टरची तुलना 50,000च्या महागड्या शेळीसोबत केली आहे. मला सांगा, ट्रॅक्टर खराब झाला, पूर्णपणे जळून गेला, तरी त्याचं लोखंड भंगारात विकून 20-25 हजार रुपये मिळतात. मग जिवंत मालमत्तेचं नुकसान यापेक्षा कसं वेगळं असू शकतं? हा अर्थशास्त्रातला एक अत्यंत दुर्लक्षित भाग आहे बघा. आपल्याला घसारा म्हणजेच डेप्रिसिएशन आणि मृत्यूचा धोका यातील मूलभूत आणि भयानक आर्थिक तफावत समजून घ्यावी लागेल. म्हणजे मशिनरी आणि प्राणी यांच्यातली तफावत. हो, ट्रॅक्टरचा घसारा अपेक्षित असतो. कोणत्याही व्यावसायिकाला माहीत असतं की 10 वर्षांनी ट्रॅक्टर जुना होणार आहे. त्यामुळे ताळेबंदात दरवर्षी त्याच्या किमतीत 10% कपात करून त्याचं नियोजन करता येतं. ट्रॅक्टर रातोरात गायब होत नाही किंवा तो स्वतःहून मरत नाही. पण जनावरांच्या बाबतीत घसारा कमी आणि मृत्यूची भीती जास्त असते ना? ट्रॅक्टर हळूहळू खराब होतो, पण प्राणी एका झटक्यात मरण पावू शकतो. अचूक ओळखलत. मृत्यू हा हळूहळू येणारा तोटा नसून तो अचानक होणारा 100% कॅपिटल शॉक आहे. कॅपिटल शॉक? हो. समजा एका पशुपालकाने सकाळी 50,000ची अत्यंत उत्कृष्ट जातीची शेळी गोठ्यात आणली आणि रात्री तिला सर्पदंश झाला, तर एका क्षणात बॅलन्स शीटमधली 50,000ची मालमत्ता थेट शून्य होते. तिथे कुठलेही अकाउंटिंग ॲडजस्टमेंट करता येत नाहीत. अरे बापरे. आणि सर्वात क्रूर वास्तव म्हणजे त्या मृत जनावराची स्क्रॅप व्हॅल्यू किंवा भंगार किंमत 0 तर असतेच, पण त्याहूनही वाईट काहीतरी होतं, बरोबर? हो, आणि तोच खरा मानसिक धक्का असतो. ट्रॅक्टर विकून थोडे तरी पैसे मिळतात, पण मृत जनावराच्या बाबतीत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, खड्डा खणण्यासाठी, JCB बोलावण्यासाठी आणि आजूबाजूचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी पशुपालकाला स्वतःच्या खिशातून आणखी 2-3 हजार रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे आधीच नुकसान झालंय आणि वरून हा भुर्दंड. हो, म्हणजे ती मालमत्ता तर नष्ट होतेच, पण जाताना ती एक आर्थिक दायित्व किंवा लायबिलिटी निर्माण करून जाते. खिसा रिकामा करणारी ही एक साखळीच आहे. पण हा मृत्यू केवळ एका जनावरापुरता मर्यादित नसतो ना. फॅक्टरीत एक मशीन बिघडली तर ती शेजारच्या मशीनला बिघडवत नाही. पण जैविक जगात तसं नसतं. इथेच बायोलॉजिकल रिस्क किंवा जैविक धोका ही संकल्पना समोर येते. पशुपालनात जर बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू किंवा लाळ्या खुरकूत सारखी संसर्गजन्य साथ आली तर केवळ एक आजारी जनावर मरत नाही. तो आजार वाऱ्यासारखा संपूर्ण कळपात पसरतो. अगदी बरोबर. अनेकदा तर कायद्यानुसार संसर्ग रोखण्यासाठी एका आजारी जनावरामुळे उरलेल्या सर्व निरोगी जनावरांनाही दयामरण द्यावं लागतं. म्हणजे क्युलिंग करावं लागतं. बाप रे. हो, हा केवळ तोटा नसून संपूर्ण भांडवल एका झटक्यात राख करणारा टोटल कॅपिटल लॉस आहे. फॅक्टरीत आग लागल्यावर जे होतं तेच गोठ्यात एका अदृश्य विषाणूमुळे होऊ शकतं. मग जर मृत्यूचा धोका इतका भीषण आहे आणि जनावर सतत खातच राहणार आहे, तर मग एखादा नवीन माणूस हा व्यवसाय सुरूच कसा करू शकतो? तो तर पहिल्याच महिन्यात कोलमडेल. हाच तर तो मोठा प्रश्न आहे. नवीन पशुपालकांना असं का वाटतं की पहिल्या दिवसापासूनच नफा मिळायला सुरुवात होईल आणि बँक बॅलन्स वाढेल? हा एक अत्यंत धोकादायक गैरसमज आहे जो अनेकांना आर्थिक खड्ड्यात ढकलतो. अनेक नवीन उद्योजक, विशेषतः जी यूट्यूबचे व्हिडिओ पाहून शेळीपालनात येतात, ते एका अदृश्य जाळ्यात अडकतात. त्याला आर्थिक भाषेत नकारात्मक रोख प्रवाहाचे चक्र किंवा नेगेटिव्ह कॅश फ्लो ट्रॅप म्हणतात. आणि हे चक्र 18 ते 20 महिने चालतं. 18 ते 20 महिने म्हणजे 1.5 वर्षांपेक्षा जास्त काळ. हे चक्र नेमकं कसं चालतं ते जरा सविस्तर सांगा. एवढा काळ पैसा येतो कुठून आणि जातो कुठे? या जैविक चक्राचं गणित आपण समजून घेऊया. समजा एका नवीन पशुपालकाने 10 शेळ्या विकत घेतल्या. सुरुवातीचे 6 महिने त्या शेळ्या नवीन वातावरणात, नवीन पाण्यात आणि नवीन साऱ्याशी जुळवून घेण्यासाठी घेतात. म्हणजे ॲक्लिमेटायझेशनसाठी? हो. या काळात त्यांचं वजन वाढत नाही किंवा त्या उत्पादक नसतात. त्या फक्त खातात, म्हणजे केवळ खर्च. पुढील 5 महिने त्या गाभण राहतात. या काळात त्यांच्या पोटातल्या पिल्लांच्या वाढीसाठी त्यांना अतिशय महागडा आणि पौष्टिक आहार द्यावा लागतो. म्हणजे खर्च दुप्पट होतो, पण हातात येणारं उत्पन्न शून्यच असतं. अगदी बरोबर. आणि
पिल्लं झाल्यावर तरी उत्पन्न सुरू होतं का? लगेच नाही होत. त्यानंतर पुढील 3 ते 6 महिने जी पिल्ले जन्माला येतात ती आईचं दूध पितात. शेळीचं दूध पिल्लांना लागतं आणि ती पिल्लं मोठी करून मार्केटमध्ये विकण्यायोग्य होईपर्यंत त्या संपूर्ण कुटुंबाला खायला घालावं लागतं. अच्छा, म्हणजे पहिले 18 ते 20 महिने खिशातून फक्त पैसा बाहेर जात असतो. कॅश आउट फ्लो होत असतो. हो, आणि आत येणारा पैसा जवळजवळ शून्य असतो. हे तर भयंकर आहे. ज्याच्याकडे या 18 महिन्यांचं नियोजन नसेल त्याची काय अवस्था होत असेल? त्याची अवस्था अत्यंत विदारक असते. जिवंत मालमत्ता विकली न गेल्यास ती केवळ गोठ्यात जागा अडवत नाही, तर ती रोज मालकाच्या ताटातले घास खाते. ज्याच्याकडे या 18 महिन्यांचा राखीव खर्च म्हणजेच फायनान्शियल बफर नसतो, तो पूर्ण हवालदिल होतो. मग तो काय करतो? चाऱ्याचे पैसे संपतात, जनावरे उपाशी राहू लागतात आणि मग तो माणूस अर्धवट वाढलेली पिल्लं किंवा गाभण शेळ्या कसाही करून कवडीमोल भावाने बाजारात विकून मोकळा होतो. याला व्यवसाय म्हणत नाहीत, ही एक प्रकारची आर्थिक आत्महत्या आहे. मग या सुरुवातीच्या खंदकातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय उपाय आहे? पहिली खरेदी करण्यापूर्वी नवशिक्यांनी कोणती तयारी करायला हवी यासाठी पुस्तकात काही चेकलिस्ट दिली आहे का? नक्कीच दिली आहे. पुस्तकात एक अतिशय कडक नियम सांगितला आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे गोठा बांधताना भिंतींना रंग नाही दिला तरी चालेल, सजावट नाही केली तरी चालेल. पण पैशांची सोय हवी. हो, किमान 6 महिन्यांच्या चाऱ्याची आणि आपत्कालीन खर्चाची सोय बँकेत असल्याशिवाय पहिला प्राणी गोठ्यात आणूच नये. इतर कॉर्पोरेट व्यवसायात खेळतं भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल व्यवसायाच्या विस्तारासाठी वापरतात. पण पशुपालनात वर्किंग कॅपिटलचा अर्थ थेट जीवन आणि मृत्यू असा होतो. म्हणजे इथे खेळतं भांडवल जनावरांना जिवंत ठेवण्यासाठी लागतं. अगदी तसंच. बरं, हा नियम दुग्ध व्यवसायात किंवा डेअरी फार्मिंगमध्ये कसा लागू होतो? तिथे तर गाय रोज दूध देते ना, मग तिथे कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कसा येतो? तिथेही एक मोठा आर्थिक खड्डा असतो, ज्याला भाखड काळ किंवा ड्राय पिरियड म्हणतात. दुग्ध व्यवसायात गाय 365 दिवस दूध देत नाही. ती वर्षातील शेवटचे 60 ते 90 दिवस भाखड असते. अच्छा, म्हणजे तिचं दुधाचं उत्पन्न शून्यावर येतं. हो, पण त्याच वेळी तिच्या पोटात वासरू वेगाने वाढत असतं. त्यामुळे तिला दुभत्या गायीच्या 70 ते 80% अत्यंत दर्जेदार आहार लागतोच. हा काळ पारंपरिक प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणारा असतो. म्हणजे उत्पन्न शून्य आणि खर्च जवळजवळ पूर्वी इतकाच. मग एका यशस्वी पशुपालकाची या भाकड काळासाठीची चेकलिस्ट काय असायला हवी? त्यांनी या 90 दिवसांचं नियोजन कसं करावं? एक यशस्वी उद्योजक तोच असतो जो सिंकिंग फंड सारखी संकल्पना वापरतो. उत्पादक काळातूनच, म्हणजे जेव्हा दुधाचे पैसे नियमित येत असतात तेव्हाच तो या बिन उत्पन्नाच्या भाकड दिवसांसाठी एका विशिष्ट प्रमाणात राखीव निधी बाजूला काढून ठेवतो. म्हणजे आधीच तरतूद करून ठेवायची. हो, उदाहरणार्थ रोजच्या दुधाच्या पैशांतील 10% रक्कम ही फक्त गायीच्या भाकड काळातील खाद्यासाठी बाजूला ठेवली पाहिजे. तसं न केल्यास भाकड गाय एक पांढरा हत्ती ठरते आणि मालक कर्जबाजारी होतो. बरोबर. आणि सोबतच मृत्यूचा धोका स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच 5 ते 10% मृत्यूदर गृहीत धरूनच बजेट बनवलं पाहिजे. आणि विम्याचं काय? इन्शुरन्स किती महत्वाचा आहे? विमा ही शांत झोपेसाठी आवश्यक असलेली प्राथमिक गरज आहे बघा. विमा नसेल तर एक मोठा आजार किंवा अपघात पूर्ण व्यवसाय रस्त्यावर आणू शकतो. आणि यासोबतच डायव्हर्सिफिकेशन महत्वाचं आहे. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विभागणी. हो, सगळे पैसे एकाच महागड्या जनावरात गुंतवण्यापेक्षा ते संपूर्ण कळपात विभागून गुंतवावेत. एकाच लाखाच्या गायीपेक्षा 50,000च्या 2 गायी घेणं कधीही कमी धोक्याचं असतं. पण मग एका साध्या ताळेबंदात हे कसं बसवायचं? जर जनावरे सतत खातच असतील, मृत्यूचा सतत धोका असेल आणि सुरुवातीला 18 महिने नुसता खर्चच असेल, तर हा व्यवसाय करून कोणीही संपत्ती कशी काय निर्माण करू शकतं? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. फॅक्टरीतील स्थिर मालमत्तेच्या तुलनेत इथे संपत्ती दुप्पट कशी होते? कारण आत्तापर्यंत ऐकल्यावर तर असं वाटतंय की हा व्यवसाय म्हणजे पैशांची होळी आहे. वरवर पाहता तसं वाटतं खरं. पण जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला निसर्गाच्या एका अत्यंत अद्भुत आणि शक्तिशाली प्रक्रियेची ओळख होते. आणि ती ताकद म्हणजे पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्शन. हे जरा सविस्तर सांगा. पारंपरिक संपत्ती आणि जैविक संपत्ती यांच्या वाढीमध्ये नेमका काय फरक आहे? आपण एका महागड्या कारचं उदाहरण घेऊ. जगातली सर्वात महागडी मर्सिडीज कार तुम्ही विकत घेतली तरी ती स्वतःसारखी दुसरी छोटी कार जन्माला घालू शकत नाही. हो ना, ते तर शक्यच नाही.
10 वर्षांनी त्या कारची किंमत घसाऱ्यामुळे शून्यावर येते. पण तुमची गाय किंवा शेळी जर तुम्ही व्यवस्थित सांभाळली तर ती स्वतःसारख्या अनेक जीवांना जन्म देते. तिची संख्या नैसर्गिकरित्या आणि वेगाने वाढत जाते. एका शेळीपासून 3 वर्षात 10 शेळ्यांचा कळप तयार होऊ शकतो. वाह! म्हणजे स्थिर मालमत्ता स्वतःची किंमत गमावते, पण जिवंत मालमत्ता स्वतःची संख्या वाढवते. यालाच पुस्तकात जैविक चक्रवाढ व्याज किंवा बायोलॉजिकल कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलंय का? नक्कीच. हेच ते जैविक चक्रवाढ व्याज आहे. चालू खाद्याचा प्रचंड आणि सततचा खर्च असूनही दीर्घकाळात संपत्ती अनेक पट्टींनी वाढवण्यास हीच ताकद मदत करते. म्हणजे पैशावर जसं व्याज मिळतं, तसंच इथे प्राण्यांची पिढी दर पिढी संख्या वाढत जाते. अगदी बरोबर. हीच ती नैसर्गिक जादू आहे जी एका सामान्य शेतकऱ्याला सुरुवातीचा खडतर काळ पार केल्यानंतर एक श्रीमंत उद्योजक बनवू शकते. पण हे चक्रवाढ व्याज मिळवण्यासाठी केवळ पैसे गुंतवून चालणार नाही, तर एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन अंगीकारावा लागेल. एका सामान्य फॅक्टरी मालकाच्या मानसिकतेने हे साध्य होणार नाही, असं मला वाटतं. हे अगदी अचूक विश्लेषण आहे तुमचं. एका सामान्य बिझनेस बॉसची मानसिकता केवळ नफ्यावर, कॉस्ट कटिंगवर आणि कर्मचाऱ्यांना राबवून घेण्यावर केंद्रित असते. पण पशुपालनात बॉस बनून चालत नाही. तिथे पालक किंवा स्ट्युअर्ड गणावा लागतं. अच्छा, बॉस आणि पालक यातील फरक एखाद्या उदाहरणाने कसा सांगता येईल? खूप सोपं आहे. जेव्हा खाद्याचे भाव वाढतात तेव्हा एक बॉस काय करेल? तो एक्सेल शीट बघेल आणि सांगेल, खाद्याचा खर्च कमी करा, निकृष्ट चारा द्या. पण याचा परिणाम काय होईल? गाईचं दूध कमी होईल, ती वेळेवर गाभण राहणार नाही आणि तिचं चक्रवाढ व्याज थांबेल. या उलट एक पालक जनावरांच्या कल्याणाकडे, ॲनिमल वेल्फेअरकडे लक्ष देईल. म्हणजे तो स्वतः बजेटचा ताण सहन करेल, पण जनावरांना चांगला चारा देईल. हो, तो गोठ्यात खेळती हवा आणि योग्य औषधं देईल. जनावरे मालकाच्या आदेश ऐकत नाहीत बघा, ती पालकाच्या प्रेमाला आणि काळजीला प्रतिसाद देतात. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की प्राण्यांच्या कल्याणाचा आणि बजेटचा समतोल साधणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. अगदी तसंच. ज्याला या जिवंत इन्व्हेंटरीमध्ये फक्त नफा आणि उत्पादन दिसतं, त्याला हा व्यवसाय एक सततची डोकेदुखी वाटतो. पण ज्याला यातली जबाबदारी समजते, जो निसर्गाच्या चक्राचा आदर करतो, त्याला हा व्यवसाय प्रचंड समृद्धी देतो. खूपच उद्बोधक. आजच्या या चर्चेतून आपण खरोखरच पारंपरिक व्यवसायाची चौकट मोडून जैविक व्यवसायाचं अर्थशास्त्र समजून घेतलं. एका स्थिर मालमत्तेतील आणि खाणाऱ्या जिवंत मालमत्तेतील फरक आपण पाहिला. हो, आणि मुख्य म्हणजे या मालमत्तेला पॉज बटन नसतं, हेही आपण पाहिलं. नक्कीच. 18 ते 20 महिन्यांच्या निगेटिव्ह कॅश फ्लोचं आव्हान कसं पेलवायचं हे आपण समजून घेतलं. घसारा आणि मृत्यूचा धक्का यातला जीवघेणा फरक आणि सुरुवातीला टिकून राहण्यासाठी 6 महिन्यांचा आर्थिक बफर ठेवण्याची अत्यंत तातडीची गरज किती महत्त्वाची आहे हे आज स्पष्ट झालं. आणि त्याचवेळी जैविक चक्रवाढ व्याजाची अद्भुत ताकद कशी संपत्ती निर्माण करते आणि बॉसऐवजी पालक बनल्याने हे यश कसं मिळतं हेही आपण समजून घेतलं. जाता जाता या सर्वांवरून एक अत्यंत सखोल आणि अस्वस्थ करणारा विचार समोर येतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता विचार? जर या जिवंत मालमत्तेचं, या श्वास घेणाऱ्या मुख्य प्राण्यांचं अस्तित्व आणि मरण पूर्णपणे एखाद्याच्या आर्थिक नियोजनावर अवलंबून असेल, तर बजेट कोलमडणे किंवा कमकुवत आर्थिक नियोजन हे केवळ एखाद्या व्यवसायाचं अपयश ठरतं का? की ती एका अर्थाने त्या प्राण्यांसोबत केलेली घोर क्रूरता ठरू शकते? हा खरोखरच एक अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. हो ना. ताळेबंदातील पैशांच्या आकड्यांमागे लपलेली ही एक मोठी नैतिक जबाबदारी नाही का? याच प्रश्नावर आपण आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.